श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। मुनी याचा अर्थ मननात मुनी, म्हणजे जो माणूस अत्यंत मननशील होतो, जो श्रवण मनन करतो आणि सतत भगवंताचाच निदिध्यास करतो, त्याला मुनी असं म्हणतात. मुनी हा नेहमीच भगवंताविषयी मनन चिंतन करत असतो. सगळ्या जगाची काळजी, सगळ्या विश्वाची चिंता त्यांना करायची असते आणि म्हणून त्यांचं मन किती विशाल असेल, त्यांचं मनन चिंतन किती महान असेल याची आपण कल्पना करायला हरकत नाही. त्यांच्या बुद्धीची झेप ही सारं ब्रह्मांड समजून घेण्याची असते. माणसाच्या डोक्यामध्ये सुद्धा ब्रह्मांड भरलेलं आहे आणि तो संपूर्ण विश्वाचा विचार करू शकतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परमार्थामध्ये मननाशिवाय पाऊल पुढे पडणे शक्यच नाही. आपल्याजवळ श्रद्धा आणि विचार या दोन्ही गोष्टी हव्या. श्रद्धा आपली कमी पडते आणि विचार चांगले आणि भगवंताचे आपल्या मनामध्ये येतच नाहीत. सर्वसामान्य माणसांची ही व्यथा आहे की त्यांच्या मनामध्ये भलतेच विचार चालू असतात, प्रापंचिक सांसारिक विचार चालू असतात. आपल्या हवे नकोपणाच्या, वासनांच्या आणि विषयांच्याच मागे आपण धावत असतो. आपले विचारसुद्धा विषय वासनामय झालेले असतात आणि त्यांच्यामुळे आपलं मन विकारी झालेलं असतं. वासनांची पूर्तता झाली नाही तर आपल्याला क्रोध येतो, राग येतो. मनामध्ये अनेक कामना असतात, इच्छा असतात, कामविकार असतो आणि म्हणून सर्वसामान्य माणसं ही मुनीपर्यंत किंवा एखाद्या तपस्वीपर्यंत किंवा एखाद्या साधक भक्तापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण त्यांचं मन विशाल असतं, आपलं मन संकुचित असतं. ते सतत भगवंताचा विचार करतात, आपण प्रपंचाचा विचार करतो. त्यांना काहीच मिळवायचं नसतं आणि आपल्या विषय वासना विकार हे संपतच नाहीत. हा सर्वसामान्य माणसांमध्ये आणि संतांमध्ये आणि सत्पुरुषांमध्ये फरक असतो. आपल्या मनामध्ये येणारे हे अनेक प्रकारचे विचार आपण जर भगवंताकडे वळवले तरच आपल्याला काहीतरी शक्य होईल. महाराज म्हणतायत, माणसाला दुःख नको असतं पण दुःखच आपल्या वाट्याला येत असतं. माणसाला सुख पाहिजे असतं आणि म्हणून आपण दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो, पण सुख काही मिळत नाही आणि दुःख काही जात नाही. सुखाची आशा असते आणि म्हणून आपण सुखाची इच्छा धरतो, सुखाला सामोरे जातो, सुखाचं स्वागत करतो. दुःखाला कुणीच बोलवत नाही, म्हणून दुःख काय करतं तर सुखाचा हात धरूनच आपल्या आयुष्यात येतं. म्हणजेच सुखामागून दुःख येतं, जरी आपल्याला नकोसं असलं तरी. म्हणून हे चक्र आहे आणि या चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे आलटून पालटून येतच असतं. या सुखदुःखाच्या चक्राबद्दल आपली प्रतिक्रिया काय होते तर भगवान श्री गोपाल कृष्ण म्हणतात की माणूस उद्विग्न होतो. उद्विग्न म्हणजे मराठीमध्ये दुःखी असा अर्थ आहे आणि संस्कृतमध्ये क्षोभ होणे असा अर्थ. जेव्हा आपल्या मनाची उद्विग्नता उफाळून वर येते
त्यावेळेला मराठीमध्ये आपण दुःखी होतो आणि संस्कृतमध्ये आपल्याला क्षोभ होतो. क्षोभ होतो याचा अर्थ आपले विकार एकदम उफाळून वर येतात. मनाची शांती बिघडते. काय कटकट आहे अशी आपल्या मनाला अस्वस्थता येते. सत्पुरुषांचं म्हणणं असं असतं की दुःख हेच खरं आहे. आपल्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ दुःखच भरलेली आहेत. कधीतरी आपल्याला सुखाची एक झलक पाहायला मिळते. आणि म्हणूनच जगाच्या पाठीवर नावाचा एक सिनेमा आला होता. त्याच्यामध्ये एक फार सुंदर गाणं ग. दी. माडगूळकरांनी लिहिलेलं आहे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. खरंच आपलं आयुष्य असं आहे की 100 दुःखाच्या धाग्यानंतर एक सुखाचा धागा, अशा पद्धतीने हे आपल्या आयुष्याचं वस्त्र भगवंताने विणलेलं आहे. पण त्या एका सुखाच्या धाग्यासाठी आपण 100 दुःख सहन करतो. आणि म्हणून सत्पुरुष म्हणतात, दुःख सहन करणारा माणूस, दुःख सोसणारा माणूस हाच खरा जबरदस्त वृत्तीचा आहे. इथे माणसाला सहनशक्ती आणि सोशिकपणा अपेक्षित आहे. परमार्थामध्ये तुम्ही जितके सहनशील व्हाल आणि जितकं सोसायला शिकाल तेवढा भगवंत तुम्हाला लवकर प्राप्त होतो. आणि म्हणून भक्तिमार्गामध्ये असलेल्या साधकांनी, परमार्थामध्ये असलेल्या साधकांनी सहनशील व्हायला शिकलं पाहिजे. जे होईल त्याचा स्वीकार केला पाहिजे, तक्रार करायची नाही आणि शांत राहायचं, पाहत राहायचं. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे. आपणच आपल्या जीवनाकडे तटस्थपणे, अलिप्तपणे, त्रयस्थपणे पाहायचं. आणि हेच खरं साधन आहे. आणि यालाच तितिक्षा असं म्हणतात. आपल्या देहाची जेव्हा जाणीव नाहीशी होते तेव्हा आपली दुःख नाहीशी होतात. दुःखाची आठवण सुद्धा येत नाही. आणि म्हणून स्थितप्रज्ञ माणसं जी असतात त्यांना दुःख जरी झालं तरी त्यांचं मन शांत असतं. त्यांच्या मनामध्ये अशांतता, अस्थैर्य, डळमळीतपणा या गोष्टी कधीच येत नाहीत. सुखेषु विगत स्पृहा, म्हणजे विगत म्हणजे नाहीसे झालेले, नाही का? म्हणजे त्यांची सुख मिळावं अशी आशाच नाहीशी झालेली असते. आम्हाला सुख हवं असं सत्पुरुषांना कधीच वाटत नाही. ते म्हणतात, देवा तू दुःख दिलंयस ना, आम्हाला त्यातच आनंद आहे. कारण एक गंमत आहे बरं का, दुःखामध्येच आपल्याला भगवंताची आठवण येते, सुखामध्ये आपण भगवंताला विसरतो. आणि म्हणून संत पुरुष, सद्गुरू, सज्जन हे सुखाची अपेक्षा करतच नाहीत. ते म्हणतात सुख यायचं तेव्हा येऊ दे, पण हे भगवंता तू आम्हाला भरपूर दुःख दे आणि ते दुःख सहन करण्याची ताकद दे, हिम्मत दे, त्याला सामोरं जाण्याची शक्ती दे. बस. सुख आलं काय आणि गेलं काय, ते कधी येतं आणि कधी जातं कळतही नाही. पण दुःख मात्र तंबू टाकून इथेच कायमचं राहिलेलं असतं. एखाद्या माणसाला, सत्पुरुषाला, संत पुरुषाला आज जर पंचपक्वान्नाचं भोजन मिळालं तर त्याला काही विशेष आनंद असा होत नाही. कारण आज जरी ते मिळालं असलं तरी उद्या मिळेलच याची खात्री नसते. आणि उद्या शिळी भाकरी किंवा चटणी भाकरी, मिरची खावी लागली तरी त्यांना
त्याच्यामध्ये काही वाटत नाही. किंवा अगदीच काहीही नाही मिळालं तरी ते पाणी पिऊन शांतपणे आपलं जीवन व्यतीत करू शकतात. आणि म्हणून त्यांच्या मनाची अवस्था, पंचपक्वानाचं जेवण मिळालं काय, किंवा शिळी भाकरी मिळाली काय, किंवा काहीच न मिळालं काय, त्यांच्या मनाची अवस्था कधीच अस्थिर होत नाही, डळमळीत होत नाही. त्यांचं मन कधीच दुःखी होत नाही. आणि पंचपक्वान्न मिळाली म्हणून आनंदितही होत नाही. असं त्यांचं स्थिर मन असतं. आणि म्हणून त्यांची बुद्धीसुद्धा स्थिर असते. आणि अशाच माणसाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. वीत राग भय क्रोध याचा अर्थ, वीत म्हणजे भूतकाळ, राग नाही का म्हणजे आसक्ती. आपण सगळी माणसं भूतकाळाविषयी होऊन गेलेल्या घटनांविषयीच पुन्हा पुन्हा त्या उगाळत बसतो आणि त्याचीच चर्चा करत राहतो, नाही का. हिंदीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, रात गई बात गई. कालची रात्र संपली, कालचा विषय संपला. आज पुन्हा ते कशाला आपण आठवायचं, पुन्हा कशाला तो उगाळलेलाच कोळसा पुन्हा पुन्हा उगाळत बसायचं. कारण कितीही उगाळला तरी तो काळा कोळसा काळाच आहे, दुःख हे दुःखच आहे. आणि कितीही वेळा आपण त्याची चर्चा केली तरी ते सुखामध्ये थोडंच बदलणार. आणि म्हणून वीत राग भय क्रोध. वीत म्हणजे भूतकाळ, राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे भीती आणि क्रोध म्हणजे संताप. या सर्वच गोष्टींपासून ही संत प्रवृत्तीची माणसं दूर असतात. या सगळ्या गोष्टी भूतकाळात जमा करून ते अगदी निश्चिंत होतात. आपण सर्वसामान्य माणसं अगदी क्षुल्लक घटना जरी घडली किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध जरी घडली तरी आपल्याला सहन होत नाही. आपण लगेच प्रतिक्रिया देतो. आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल चटकन प्रतिक्रिया उमटतात. परंतु संत जे असतात ते अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया देतात किंवा प्रतिक्रिया देणं टाळतात. आणि म्हणून त्यांचं मन शांत, गंभीर, स्थिर असं असतं. कुणी अपमान केला तरी त्याला त्याचं काही वाटत नाही आणि कुणी त्यांचा मान सन्मान केला तरीही काही वाटत नाही. तुकाराम महाराजांना एकदा मंबाजी नावाच्या एका माणसाने खूप मारहाण केली, त्यांचा अपमान केला, त्यांचा काही दोष नसताना या सगळ्या गोष्टी केल्या. यावर तुकाराम महाराज शांतपणाने म्हणाले, बरवे केले विठोबा बरवे केले, काटेवरी मारविले, शिव्या गाळी नित नाही, बहु फार विटंबिले. हे देवा, तू बरं केलंस, त्या माणसाच्या हातून मला मारवलंस, फार बरं झालं. काय असतं माहिती आहे का, कधीतरी अशा गोष्टी आपल्या आयुष्यातही घडाव्या म्हणजे आपला अहंकार ठेचला जातो. नाहीतर आपला मीपणा, मी 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 हा सारखा उफाळून वर येत असतो. कधीतरी असा जबरदस्त मार पडला की आपण पुन्हा ग्राउंड लेवलवर येतो. आपल्यातला अहंकार ठेचून काढला जातो. जसा एखादा साप घरात यावा तेव्हा त्याचा फणा आपण ठेचून काढतो म्हणजे तो साप मरतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या अहंकाराचा हा फणा ठेचून काढून टाकावा, मारून टाकावा. अहंकार शून्य होणं हेच सत्प्रवृत्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात, बरवे केले विठोबा बरवे केले, तू चांगलं केलंस, काट्याच्या फोकानी तू मला मारवलंस, मला शिव्या गाळी त्या माणसाला करायला भाग पाडलीस आणि माझी विटंबना केलीस. हे बरं झालं. म्हणजे माझ्यातल्या मीला
तू दाबून टाकलंस. माझ्यातला अहंकार, माझ्यातला मीपणा, माझ्यातलं कर्तृत्वपणा, या सगळ्या गोष्टी तू मुळासकट उखडून टाकल्यास. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे. आणि हे सगळं सहन करण्याची मला ताकदही दिलीस, आणि इतकं सगळं होऊन सुद्धा मला क्रोध आला नाही, आणि मला या क्रोधातून तू मुक्त केलेस. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तुला लाख लाख धन्यवाद रे. अशा प्रकारे संत हे अत्यंत शूर असतात, नाही का. आपण सर्वसामान्य माणसं मात्र मनामध्ये पेटून उठतो. एकाने आरे म्हटलं की आपण कारे म्हणतो, त्याने हात उगारला की आपण त्याच्या अंगावर धावून जातो. आणि म्हणून संत सज्जन आणि सामान्य माणसं यांच्यामध्ये हा फरक आहे. इतका मारहाण होऊन सुद्धा तुकाराम महाराजांनी काही विरोध केला नाही, उलट भगवंताला धन्यवाद दिले. त्यांच्या जागी आपण असतो तर 4 माणसं घेऊन त्या मंबाजीला ठोकून काढलं असतं. त्याने अमुक केलं तर आपण त्याला कैक पटीने मारहाण केली असते. हा सर्वसामान्य माणसांमध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. आणि म्हणून तितिक्षा हा त्यांचा प्रमुख गुण असतो. ते शांतपणे सहन करतात, आणि आपण मात्र अंगावर धावून जातो, प्रतिक्रिया व्यक्त करतो. त्यामुळे आपल्या मनाला क्षोभ निर्माण होतो, आपण रागावतो, क्रोधित होतो, संतापतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.